नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. तो आमचा दादा कसा दूध काढतोय. दादाला चहा ठेवायचा आहे. दादा चालले दूध काढायचं काम. हे आहे आमची ठमा. ठमा इकडे बघ. पत्तीपर दादाच्या होय आमच्या शेळा. ह्या शेळ्यांना कॅल्शियमची बीट आणली. ते चाटी देत बसल्यात खाली. असं सकाळ जास्तच ओढले झाले जास्त. राणी आमच्या राणीला पण थंडी लागली. गब्बर इकडे बघ. गब्बर दादा पर शेळीच्या खाली जाऊन बसले. दादा कसं काढतो इकडून बसायचं. दादा इकडेच घेतील. इकडे तिथं पाहिजे असं अवघड दादा. दादानी परतीच्या खाली डोकं घातले. दादा ठम्मा पक्कीला मारते. ठम्मा तुझं दूध नाही पिती का मारते. दादा पाठीमाग घेतली तिला. आमच्या ठम्माची 3 बाळं होते. ते अचानक पोटात आमची कृष्णाने धडक दिली. तिला 3ही बाळा नाही राहिले. 3ही बाळा गेली देवाच्या घरी. त्याच्यामुळे तिचं दूध काढावं लागतंय. तिच्या आधीचे पिल्ले आहेत 3. त्याच्या आधी पण तिने 4 कड दिले. ते आमच्या ठमाचे बाळ आहेत. ते आता दूध नाही पिती. ते मोठले छोट्याले बाळा गेले देवाच्या घरी. काही सगळं आपल्याच नसतंय, काही देवाचं पण असतंय. दादा इकडे बघ. दादा काय माझ्या बघा. दादा इकडे बघ ना. का रे इकडे बघ. ठमा तरी पाहती नाही पाहत. दादा तू बघतो. दादा नाही पाहत. मस्त असं सकाळचं कवळं ऊन पडले. इथून सूर्यनारायण दिसतो का. इकडे किरण दिसतात सूर्याचे. थंडी लागली का आमच्या शेळ्यांना पण भरपूर. आपण काय करतो शकतो पण या मुक्या प्राण्यांना काय म्हणता येते का आम्हाला थंडी लागली. काहीच नाही. कृषी बोकाड उठलं बरं का मागून अंगवर हागल. दादानी सकाळ सकाळ बांधले तर पिल्लांना, आमच्या कुत्र्याच्या पिल्लांना. पण आमच्या कोंबड्या बी तिकडे उकोंड्यावर चरते सकाळ सकाळ. उकोंड्यामध्ये खतामध्ये आळ्या असतात ना, त्या आळ्या खातात जास्त. संध्याकाळी मला वाटलं दूध काढलं असं, पण दादाच्या लक्षात नाही राहिलं. मी गायांचं दूध काढून आल्यावरती तशीच बसले स्वयंपाक करत. संध्याकाळी नाही दूध काढलं. त्याच्यामुळे आता सकाळचा जास्त टाईम लागतो दूध काढायला. एका टाईम म्हणल्यावर आमचा हिचा डोळा खराब झाला तर झालाय चांगला कॅल्शियम कमी पडल्यामुळं. आमच्या सरूचं बाळ शम तिच्या मम्मीसारखंच आहे. किती मस्त आहे. असं गोंडस असं बाळ आहे. कसं छोटं मस्त बाळ आहे. तुला दाखवू हो. ती म्हणते मला पण दाखवा. कशा वाटल्या तुम्हाला माझ्या शाळा ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कसं मस्त. थंडी लागली तुला.